गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यात वडेगाव ग्रामपंचायतीच्या ढिसाळ आणि निष्क्रिय कारभाराचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. गावातील कचराकुंडीत गेल्या 3 ते 4 दिवसांपासून मृत कुत्रा पडून असून त्याची विल्हेवाट लावण्याची साधी तसदीही ग्रामपंचायतीने घेतलेली नसल्याचा आरोप ग्रामस्थांकडून होत आहे. परिणामी परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली असून शाळकरी विद्यार्थ्यांसह नागरिकांना अक्षरशः नाक मुठीत धरून वावरावे लागत आहे. मृत कुत्र्याचे शरीर कुजत असल्याने त्यातून येणाऱ्या उग्र वासाने संपूर्ण परिसर त्रस्त झाला आहे. विशेष म्हणजे गावात दुर्गंधी पसरूनही ग्रामपंचायत प्रशासनाला जाग येत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. ग्रामपंचायत नेमकी करते तरी काय? गावातील कचराकुंडीमध्ये नागरिकांकडून नियमित कचरा टाकला जातो, मात्र याच कचराकुंडीमध्ये मृत प्राणी टाकण्याचा प्रकारही सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे. मृत कुत्रा 3 ते 4 दिवसांपासून तसाच पडून असतानाही त्याची विल्हेवाट लावण्यासाठी ग्रामपंचायतीकडून कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप आहे. ग्रामपंचायतीच्या सरपंच दामिनी दिनेश मुनेश्वर यांना याबाबत माहिती असूनही मृत कुत्र्याची विल्हेवाट लावण्यात आली नसल्याने ग्रामस्थांकडून प्रश्न उपस्थित केला जात आहे की गावकऱ्यांच्या आरोग्याशी संबंधित एवढ्या गंभीर विषयाकडे प्रशासनाचे लक्ष कधी जाणार? दुर्गंधीचा प्रश्न की आरोग्याशी खेळ? मृत प्राणी उघड्यावर अथवा कचराकुंडीत अनेक दिवसांपासून पडून राहिल्यास परिसरात अस्वच्छता आणि दुर्गंधी निर्माण होण्याबरोबरच माशा, कीटक व इतर प्राण्यांचा उपद्रव वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे मृत कुत्र्याची तातडीने योग्य पद्धतीने विल्हेवाट लावणे आवश्यक असताना ग्रामपंचायतीचा चालढकल कारभार नागरिकांच्या संतापाचे कारण ठरत आहे. विशेष म्हणजे परिसरातून शाळकरी मुलेही ये-जा करतात, त्यामुळे विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना या दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. स्वच्छ गाव, निरोगी गावाच्या घोषणा देणाऱ्या ग्रामपंचायतीसमोर प्रत्यक्षात मात्र कचराकुंडीत कुजणारा मृत प्राणी प्रशासनाच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे. मृत प्राण्यांची विल्हेवाट लावण्यासाठी ठोस व्यवस्था कधी? गावातील कचराकुंड्यांमध्ये मृत कुत्रे किंवा इतर प्राणी टाकले जाण्याचा प्रकार थांबवण्यासाठी ग्रामपंचायतीने कठोर उपाययोजना करणे गरजेचे आहे. कचरा व्यवस्थापनासोबतच मृत प्राण्यांच्या विल्हेवाटीसाठी स्वतंत्र आणि सुरक्षित व्यवस्था करण्याची गरज ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे. 3 ते 4 दिवसांपासून मृत कुत्रा कचराकुंडीत पडून असूनही कारवाई होत नसेल तर ग्रामपंचायतीचा कारभार नेमका कुणासाठी आहे, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. आता तरी ग्रामपंचायतीने तातडीने मृत कुत्र्याची योग्य विल्हेवाट लावून परिसराची स्वच्छता करावी आणि भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. नागरिकांच्या आरोग्याशी खेळणारा हा ढिसाळ कारभार आणखी किती दिवस चालणार? ग्रामपंचायत प्रशासनाला आता तरी जाग येणार का, याकडे वडेगावकरांचे लक्ष लागले आहे. आकाश नंदागवळी, गोंदिया, भंडारा जिल्हा प्रमुख. परिचय सांगा. माझे पूर्ण नाव शशिकला लेखरामजी चुटे. मी वडेगाव हत्तीमारे टोला इथे राहतो. आमच्या गावामध्ये कचरा कुंडी आहे, एक कचरा बनवला आहे. तर तिथं गावातील कुत्रे, कोणती घुस, कोणती साप, कोणते उंदीर, कोणत्या कोंबड्या पाखऱ्या मेल्या ते पूर्ण आणून टाकतात. पूर्ण गंदगी फैलवून टाकला त्या कचरा कुंडीमध्ये. पूर्ण आमच्या घरी असं होताच काय धड सुगंध येतो त्या कचरा कुंडीच्या. ग्रामपंचायत कुठली येते? ग्रामपंचायत वडेगाव. सरपंच कोण आहेत? सरपंच दामिनी दिनेश मुनेश्वर. अच्छा, त्यांच्यापर्यंत तुम्ही माहिती पोहोचवली का असा प्रकार आहे म्हणून? हो, माहिती म्हणजे आम्ही त्यांच्या मिस्टर पर्यंत पोहोचवला, दिनेश मुनेश्वर पर्यंत, पण त्यांना काही ते आले नाही ना, बघितलं नाही. आता बघा, तुम्ही किती दिवस झाले आता हा कुत्रा मारून इथे फेकलेला? आता 3 दिवस झाले. ते घाण वास येत आहेत का? मत काय आहे तर जिथे साफ केलं पाहिजे, ज्यांनी फेकलं त्यांनी. किती दिवस झाले असा प्रकार? 3 दिवस झाले आहेत. तरी तुम्ही माहिती देऊन सरपंच नाही आले कोणी नाही आले.